हॅलो गाईस. कधी तुम्हाला कोणी असं बोललंय का की तुझी केस ना खूप अशी झाडूसारखी दिसतायत किंवा शेजारच्या काकू येऊन तुम्हाला टोमणं मारून गेल्यात की तेल लावत जा जरा, केस बघ कशी तुझी अशी सगळी उभी उभी राहिल्यात, किंवा काय किती ड्राय दिसतायत, किंवा तुम्ही स्वतः कधी कन्फ्युज आहात का की लाईक माझी केस नाही तर स्ट्रेट दिसतायत नाही धड अशी कर्ली. तर मी बी तुम्ही त्या वेव्ही हेअर टाइप्स मध्ये असाल. सो माझ्या इन्स्टावरती बऱ्याच दिवसापासून वेव्ही हेअर रुटीन असं काहीतरी येतंय. सो मी ते ट्राय करून बघणार आहे आणि बघूयात काय टर्न आउट होतं, कसे दिसतात केस. तर या वेव्ही हेअर केअर रुटीन मध्ये तुम्हाला सर्वात आधी तुमचे हेअर्स एकदम असे ड्रिपिंग वेट करून घ्यायच्यात. अगदी असं पाणी पाणी असलेले, किंवा तुम्ही शावर मध्ये असाल तर तेव्हाच तुम्ही रुटीन करू शकता. त्यानंतर केसांना थोडं असं कोंब करून घ्या, जेणेकरून ते जरा गुंतले असतील तर ते सरळ होतील, डिटँगल होऊन जातील. इथे मी एक डिटँगलिंग ब्रश यूज करते. यू नो, मेक शुअर की जेव्हा पण तुम्ही डिटँगल कराल तर अलगद हाताने करा, सॉफ्ट हँड्सनी करा, नाहीतर तुमच्या केसांमध्ये स्प्लिट एंड्स येतील. सो नेक्स्ट आहे ब्लंटची सीरम क्रीम. ही मी नेहमी वापरते, थोडी केस फ्रिज फ्री आणि स्ट्रेट व्हावी यासाठी. सो ही आपण अशी लावून घेऊया सर्व केसांना. मेक शुअर की तुम्ही स्कॅल्पला नाही लावणार, नाहीतर तुमचं स्कॅल्प ऑइली होऊन जाईल. त्या इन्स्टा फीड्सनी इन्स्पायर होऊन आणि ते बेबी हेअर्स बनवण्यासाठी मी हे 2 प्रोडक्ट परचेस केल्यात. दिस इज फिक्स माय कर्ल क्वेंचिंग हेअर बटर अँड हे आहे त्यांचं हेअर डिफायनिंग क्रीम. स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे गाईज, मी स्वतःच्या पैशांनी घेतलेलं आहे आणि बघू हे वर्क करतं का. सर्वात आधी आपण हे कर्ल क्वेंचिंग हेअर बटर लावणार आहे. हां, तर हे असं आहे प्रोडक्ट. अगदी थोडी क्वांटिटी घ्यायची असं त्यांनी सांगितलंय. स्मेल चांगला आहे आणि पूर्ण हेअर्स मध्ये इव्हनली स्प्रेड करायची आहे. इव्हनली अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, केसांना स्क्रंच करायचंय असं. त्यामुळे ते वेव्स क्रिएट होतील. पाहिजे ते 1-2दा केसांवर कंगवा फिरून त्यांना व्यवस्थित परत एकदा डिटँगल करून घ्या आणि सर्व केसांना एकसाथ असं स्क्रंच करा. तर स्क्रंच केल्यावर तुम्ही बघू शकता कसा टेक्स्चर क्रिएट झाला या साईडला. असं थोडेफार वेव्स तर दिसतायत. माझी केस मोठी आहेत त्यामुळे थोडं करायला कठीण जातंय. पण ठीक आहे, बघूयात. सो हे जे कर्ल्स बनल्यात ह्यांना व्यवस्थित नीट डिफाईन आणि त्याच ह्याच्यामध्ये राहण्यासाठी आपण ही डिफायनिंग जेल यूज करूयात. जेलचं पॅकिंग. त्याला देखील व्यवस्थित सगळ्या हेअर्स मध्ये लावून घ्यायचंय. स्कॅल्पला नाही लावायचंय, पूर्ण हेअर्सला शेवटच्या लेंथ पर्यंत लावून घ्यायचंय. आणि लावून झाल्यावरती परत सेम टेक्निक अप्लाय करायची, स्क्रंच करायची. स्क्रंच ज्याने ते कर्ल्स डिफाईन होणार आहे. ओके, तर स्क्रंच केल्यानंतर तुमची केस थोडीफार प्रमाणात अशी दिसायला लागणार आहेत. यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही टॉवेलने थोडंफार त्यांना ड्राय करू शकता, ते पण स्क्रंचिंग मुवमेंट मध्येच. सो तुम्हाला टॉवेल घ्यायचंय, केस अशी उलटी करून घ्या, टॉवेल घ्या आणि केस फक्त अशी स्क्रंच करत जा, वरती करून स्क्रंच करत जा. त्यामुळे एक्सेस पाणी जे आहे ड्रिप होतोय ते अब्सॉर्ब होऊन जाईल. सो टॉवेल ड्राय केल्यानंतर तुमची केस थोड्या हदपर्यंत अशी दिसायला लागतील. वेव्स तर दिसतायत बस. मी यांना एअर ड्रायच करणार, मी कुठलंही हीट सोर्स यूज नाही करणार आहे ड्राय करायला, कारण की आधीच केस ड्राय आहेत आणि अजून हीट सोर्स यूज केल्याने ते अजून ड्राय होणार. सो बघूयात की नुसतं एअर ड्रायनी काय रिझल्ट येतो ते. तुम्हाला हवं तर तुम्ही डिफ्युजर वापरू शकता, पण मला असंच ट्राय करून बघायचंय. सो गाईज, दिस इज हाऊ माय हेअर्स हॅव टर्न्ड आउट. मला तर आवडलंय, पण मेहनत खूप लागतीये करायला. एरवी पण माझी केस मोठी आहेत त्यामुळे
हेअर केअर बोललं तर खूप वेळ जातो आणि त्याच्यामध्ये हे नवीन-नवीन टेक्निक्स आणि एवढं सगळं स्टेप्स ॲड करावे लागणार, बट वर्थ आहे. जर अशी डेफिनेशन भेटत असेल, तर येस कुठे बाहेर वगैरे जायचं असेल, काही असेल तुमचा इव्हेंट तर डेफिनेटली यू कॅन गिव्ह इट अ ट्राय. सो गाईज मी असे हे मेकअप, स्किन, हेअर रिलेटेड व्हिडिओ टाकत असते. तुम्हाला कुठले काही हॅक्स ट्राय आउट करायचे असेल तर कमेंट डाऊन करा. तुमच्यासाठी मी ते ट्राय आउट करेन आणि आपण बघू की ते ॲक्चुअलमध्ये वर्क करतात की नाही. सो डू फॉलो अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.